नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 23 ऑक्टोबर 2023 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। आजच्या या अंकामध्ये आपण इस्रायल गाझा संघर्ष आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण या दोन विषयावर या ठिकाणी महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत। इस्रायल गाझा संघर्ष MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जो काही इस्रायलचा मॅप आहे तो आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे। तत्पूर्वी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। युद्धग्रस्त पॅलेस्टाईनला भारताकडून मदत रवाना, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 ही जी न्यूज आहे ती प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची आहे। या ठिकाणी या पिक्चरमध्ये जो काही इस्रायलचा मॅप आहे त्या मॅपमध्ये या ठिकाणी गाझा ट्रिप्स तुम्ही पाहू शकताय की ज्या ठिकाणी सध्या हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। त्याचबरोबर जो काही वेस्ट बँकचा एरिया आहे तो वेस्ट बँकचा एरिया या ठिकाणी आहे जो की आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। हे ते पॉइंट आहे ज्यावर येणाऱ्या काळामध्ये आयोगाकडून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। याचबरोबर या ठिकाणी काही वॉटर बॉडीज आहेत जसे की डेड सी, जगातील सर्वाधिक शांतता असलेला जो काही समुद्र आहे ज्याला की आपण डेड सी म्हणतो तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। मग या ठिकाणी जो काही इस्रायल हा देश आहे या इस्रायल या देशावर आधारित बरेचसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला की आपण वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतो तो आपण पाहत आहोत। या ठिकाणी आपला आजचे जे दोन प्रश्न आहेत त्यामध्ये प्रश्न असा आहे, आयर्न डोमच्या विकासासाठी कोणत्या देशाने इस्रायलला मदत केलेली आहे। तर या ठिकाणी कालच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की आयर्न डोम ही एक इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टीम आहे। एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जेरुसलेम हे शहर आहे जे की इस्रायलच्या मालकीचे आहे। मग या ठिकाणी या शहरावर जर रॉकेट हल्ला झाला मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे एक सिस्टीम असते जी काय करते, जे काही रॉकेट हल्ला तुमच्या शहरावर झाला आहे किंवा तुमच्या भूभागावर झाला आहे त्या रॉकेटला हवेतच नष्ट करण्यासाठी जी रॉकेट सिस्टीम वापरली जाते त्याला एअर डिफेन्स सिस्टीम असे म्हणतात। मग इस्रायल या देशाकडे जी काही अशा प्रकार सिस्टीम आहे तिला आयर्न डोम असे म्हणतात। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। मग या ठिकाणी ही जी आयर्न डोम सिस्टीम आहे ही सिस्टीम इस्रायलला विकसित करण्यासाठी कोणत्या देशाने मदत केली आहे तर त्यामध्ये पर्याय आहे ए इराण, चुकीचा आहे। पर्याय बी रशिया, चुकीचा आहे। पर्याय सी अमेरिका आणि पर्याय डी भारत। तर या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका या देशाने इस्रायल या देशाला आयर्न डोम ही जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती विकसित करण्यासाठी मदत केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 पाहूया, जेरुसलेमचे जुने नाव काय आहे? तर मित्रांनो जेरुसलेम या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण शहर इस्रायलमध्ये असलेले दिसते ज्यावरून पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामध्ये वादही आहे। मग या ठिकाणी जे काही जेरुसलेम शहर आहे त्याचे पूर्वीचे नाव काय आहे अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए येरुसलेम, पर्याय बी अल कुड्स, पर्याय सी अ आणि ब दोन्हीही, पर्याय क्रमांक डी वरील पैकी काहीही नाही। तर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। या ठिकाणी जेरुसलेमचे जुने नाव येरुसलेम आणि अल कुड्स असे होते, म्हणजेच आपले योग्य उत्तर आहे अ आणि ब दोन्हीही बरोबर। चलूया पुढच्या न्यूजकडे जी की मराठा आरक्षणा संदर्भात आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 24 ऑक्टोबरची डेडलाईन या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली आहे। मनोज जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की 24 ऑक्टोबर रोजी जर तुम्ही मराठ्यांना आरक्षण जाहीर केलं नाही तर त्यानंतर मराठा समाजाकडून या ठिकाणी तीव्र प्रकारे आंदोलन केलं जाईल। आणि या ठिकाणी मनोज जरांगेकडून मोठ्या प्रमाणावर राज्याच्या विविध भागामध्ये सभा होत आहेत आणि त्या सभांना प्रचंड अशी मराठा समाजाकडून गर्दीही केली जात आहे। मग या ठिकाणी जे काही सरकार आहे आणि समाज आहे यांच्यामध्ये जो काही हा संघर्ष आहे तो महत्त्वाचा आहे। मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी का केली जात आहे तर सर्वाधिक महत्त्वाचं कारण म्हणजे हे आर्थिक आहे, आर्थिक मागासलेपण। मराठा समाज
सध्या राज्यामध्ये संख्येने मोठा आहे, परंतु मराठा समाजामध्ये असणारे जे काही गरिबीचे प्रमाण आहे तेही खूप मोठे आहे। परिणामी या ठिकाणी बरेचसे मराठा तरुण हे नैराश्यामध्ये जीवन जगत आहेत। या ठिकाणी बऱ्याचशा मराठा तरुणांनी मागच्या काही काळामध्ये आत्महत्याही केल्या आहेत। मग या ठिकाणी समाजाची सध्या जी काही दुरवस्था चालू आहे त्याला आरक्षण हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे, असा एक समज आता मराठा समाजामध्ये निर्माण झाला आहे। कारण मराठा समाजाच्या मुलांना जे काही सरकारी नोकऱ्या आहेत किंवा शिक्षणामध्ये ज्या काही ॲडमिशन वगैरे घ्यायचे असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे। परिणामी गुणवत्ता असूनही मराठा समाजाला या ठिकाणी किंवा मराठा समाजाच्या मुलांना या ठिकाणी योग्य तो न्याय भेटत नाहीये। मग तो न्याय मिळावा यासाठी मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे आणि या ठिकाणी सरकारची या ठिकाणी आता पूर्ण जबाबदारी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि मराठा समाजावर होणारा जो काही अन्याय आहे तो कुठेतरी थांबवावा। येणाऱ्या काळामध्ये आरक्षण आणि समाज हा जो विषय आहे तो राजकारणाचा विषय आहे, तो समाजकारणाचा विषय आहे, तो अर्थकारणाचा विषय आहे। बऱ्याचशा राजकीय पक्षांनी स्वतःच्या सोयीसाठी आरक्षण हा जो विषय आहे तो कधीच पूर्ण निकाली काढलेला नाहीये। प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या ठिकाणी मराठा समाजाचा उपयोग केलेला आहे, वापर केलेला आहे। अशा प्रकारची एक भावना आता मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 23 ऑक्टोबरचे जे काही आपले महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे, त्या ठिकाणी आपल्या चॅनलचे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।